हनुमान चालिसाचा विरोध केल्यामुळं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद गेलं। महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नाट्यमय राजकीय खेळाचे साक्षीदार राहिले। या राजकीय भूकंपांच्या मालिकेमध्ये आता पुन्हा एकदा एका मोठ्या विधानानं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। अमरावतीचे अपक्ष आमदार आणि सत्ताधारी महायुतीचे समर्थक नेते रवी राणा यांनी महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याबाबत अत्यंत धक्कादायक भाकीत वर्तवलं। त्यांच्या दाव्यानुसार भविष्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात, जे आजवर महाराष्ट्राच्या जनतेला आणि राजकीय विश्लेषकांना संपूर्णपणे अशक्य वाटत होतं, ते आगामी काळात शक्य होईल असा विश्वास राणा यांनी व्यक्त केला आहे। या विधानामुळे केवळ शिवसेनाच नव्हे तर महायुती आणि महाविकास आघाडीमधील इतर घटकांमध्येही तर्कवितर्कांना उधाणार आहे। पण राणा नेमकं असं का म्हणतायत? असं पडद्यामागं काही वेगळं शिजतंय का? हेच आपण या व्हिडिओतून पाहूया। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलिस मराठी। आमदार रवी राणा यांनी केवळ ठाकरे आणि शिंदे यांच्या एकत्र येण्यावरच भाष्य केलं नाही, तर त्यामागील कारणांचाही सविस्तर फॉर्म्युला सांगितला। त्यांच्या मते राजकारणात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते आणि ज्या गोष्टी आज अशक्य कोटीतल्या वाटतात त्या भविष्यात अगदी सहजपणे शक्य होतात। राणा यांनी केलेल्या या दाव्याच्या मुळाशी उद्धव ठाकरे यांच्या बदललेल्या राजकीय भूमिका आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांचा संदर्भ आहे। विशेषतः नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या रामरक्षा मोहिमेच्या आणि हनुमान चालिसा पठणाच्या पार्श्वभूमीवर रवी राणा यांनी हा थेट राजकीय बाण सोडला, ज्यामुळे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये संभ्रमाचं आणि उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालंय। उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसा जेव्हापासून हातात घेतली, हनुमान चालिसाचा विरोध केल्यामुळं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद गेलं, आमदार गेले, खासदार गेले। पण गेल्या काही दिवसाआधी मुंबईला जी हनुमान चालिसा त्यांनी वाचली आणि रामरक्षा वाचण्यासाठी राम मंदिरामध्ये नागपूरमध्ये 18 तारखेला ते येत आहे, हनुमान चालिसा वाचत आहे। त्यांना माझं एकच सांगणं आहे की रेशम बागमध्ये संघ कार्यालयामध्ये जाऊन हेगडेवारजींच्या त्या स्मारकाला वंदन करून या आणि अमरावतीचं हनुमानगडी या ठिकाणी बजरंगबलीला हनुमानगडीला येऊन हनुमान चालिसा वाचन करा। आणि मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काही महिन्यामध्ये हे सुद्धा चित्र दिसेल आपल्याला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल, अशा प्रकारचं चित्र दिसू शकते। कारण की आज उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसा हातात घेतली आहे, राम भगवंताच्या विचाराला स्वीकारलेला आहे, राम भगवंताच्या बजरंगबलीच्या चरणी उद्धव ठाकरे वापस आलेले आहे। म्हणून हे अशक्य जे आहे ते सुद्धा भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेजी एकत्र होऊ शकतात, हे सुद्धा भविष्य आणि भविष्यातली आहे। रवी राणा यांच्या या संपूर्ण भविष्यामागं एक मोठा धार्मिक आणि राजकीय संदर्भ जोडलेला आहे। त्यांनी सांगितलंय की ज्या उद्धव ठाकरेंनी यापूर्वी हनुमान चालिसा पठणाचा तीव्र विरोध केला होता, तेच उद्धव ठाकरे आता बदललेले दिसतात। ठाकरेंनी पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांच्या विचारांना स्वीकारला असून त्यांच्या हातात आता हनुमान चालिसा आली आहे, असा दावा राणा यांनी केला। उद्धव ठाकरे हे नागपूर येथील राम मंदिरात येऊन रामरक्षा आणि हनुमान चालिसा म्हणणार असल्याचं जाहीर झाल्यानंतर राणा यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली। त्यांच्यामध्ये उद्धव ठाकरे आता पुन्हा एकदा राम आणि बजरंगबली यांच्या चरणी लीन झाले असून त्यांच्या मूळ हिंदुत्वाच्या विचारांकडे ते परतत आहेत। येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काही महिन्यामध्ये हे सुद्धा चित्र दिसेल आपल्याला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल, अशा प्रकारचं चित्र दिसू शकते। कारण की आज उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसा हातात घेतली आहे, राम भगवंताच्या विचाराला स्वीकारलेला आहे, राम भगवंताच्या बजरंगबलीच्या चरणी उद्धव ठाकरे वापस आलेले आहे। म्हणून हे अशक्य जे आहे ते सुद्धा भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेजी एकत्र होऊ शकतात, हे सुद्धा भविष्य आणि भविष्यातली आहे। या मुद्द्याला अधिक धार देताना रवी राणा यांनी भूतकाळातील घडामोडींची आठवण करून दिली। वर्ष 2022 जेव्हा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती, तेव्हा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तब्बल 14 दिवस तुरुंगात पाठवलं होतं। राणा यांनी आरोप केला होता की एका महिला लोकप्रतिनिधीला केवळ हनुमान चालिसाचं नाव घेतल्यानं तुरुंगात डांबण्यात आलं होतं। परंतु नियतीचा न्याय बघा, ज्या हनुमान चालिसाला विरोध केल्यानं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं, त्यांची सत्ता गेली आणि त्यांचे 54 आमदार त्यांना सोडून गेले। आज त्याच उद्धव ठाकरेंना स्वतः नागपुरात येऊन रामरक्षा म्हणावी लागते आणि हनुमान चालिसा हातात घ्यावी लागते। हा बदल अत्यंत सकारात्मक असून त्यामुळेच भविष्यात ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असा तर्क त्यांनी लावला।
महाराष्ट्राच्या राजकारणात जून 2022 मध्ये झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर शिवसेना 2 भागांमध्ये विभागली गेली। एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे अवघे काही आमदार शिल्लक राहिले। या 2 गटांमधील संघर्ष केवळ राजकीय राहिला नाही, तर तो अत्यंत वैयक्तिक आणि कटुतेचा बनला। दोन्ही बाजूने एकमेकांवर गद्दार आणि घोकेबाज अशा शब्दांमध्ये चिखलफेक झाली। अशा अत्यंत टोकाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते पुन्हा एकत्र कसे होऊ शकतात, हा प्रश्न प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला पडणं स्वाभाविक आहे। यावर रवी राणा यांनी राजकारणाचं मूळ सूत्र अधोरेखित केलं। ते म्हणाले की भारतीय राजकारणाचा इतिहास पाहिला तर आजचे शत्रू उद्याचे मित्र आणि आजचे मित्र उद्याचे शत्रू बनल्याची असंख्य उदाहरणं आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भविष्यात मनोमिलन होणं ही कोणतीही अशक्य गोष्ट नाही। राणा यांनी स्पष्ट केलंय की एकनाथ शिंदे यांनी कधीही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना सोडलेलं नाही। त्यांनी नेहमीच मूळ शिवसेनेचा आणि हिंदुत्वाचा अजेंडा पुढे चालवला। दुसरीकडे उद्धव ठाकरे जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडून पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांच्या आणि बजरंगबलीच्या मूळ विचारांकडे परत येत असतील, तर या दोन्ही नेत्यांचा वैचारिक पाया पुन्हा एकदा एक होऊ शकतो। जर वैचारिक भूमिका समान झाल्या तर कार्यकर्त्यांचा दबाव आणि पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही गट एकत्र येण्याचा विचार करू शकतात। राजकारणात स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि सत्ता समीकरणांमध्ये टिकून राहण्यासाठी मोठे तडजोडीचे निर्णय घ्यावे लागतात। जर उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेत बदल करत असतील, तर भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर एकत्र दिसले तर कुणालाही आश्चर्य वाटायला नको, असा ठाम विश्वास देखील राणा यांनी व्यक्त केला। आमदार रवी राणा यांनी आपल्या विधानाचा परीघ केवळ शिवसेनापुरताच मर्यादित ठेवला नाही, तर त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्याबाबतही तितकाच खळबळजनक दावा केला। शिवसेनेच्या एकत्र येण्याच्या भाकीतासोबतच त्यांनी आगामी 15 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडणार असल्याचं सांगितलं। त्यांच्या दाव्यानुसार अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार हे दोन्ही गट येत्या 15 दिवसांमध्ये एकत्र येतील आणि त्यांचे विलीनीकरण होईल। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत अस्वस्थता असून कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये पुन्हा एकदा एकत्र येण्याची सुप्त इच्छा असल्याचं बोललं जातं। या चर्चेला रवी राणा यांनी आपल्या विधानानं हवा दिली आहे। राणा यांनी या विलीनीकरणानंतर सत्तेचं आणि नेतृत्वाचं वाटप कसं असेल याचा संपूर्ण आराखडाच मांडला। त्यांनी सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर कुटुंबातील आणि पक्षातील सलोखा राखण्यासाठी एक विशेष फॉर्म्युला तयार करण्यात आला। या फॉर्म्युल्यानुसार खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीतील राजकारण सांभाळतील आणि केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारतील, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्य सांभाळण्याची आणि राज्याचं नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी सोपवली जाईल। जर खरोखरच येत्या 15 दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचं स्वरूप पूर्णपणे बदलून जाईल आणि राज्यातील राजकीय गणितं पूर्णपणे उलटतील यात शंका नाही। रवी राणा यांचे खळबळजनक विधान समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या विधानाची तीव्र शब्दात निर्भत्सना करण्यात आली आहे। राणा यांचं विधान म्हणजे निव्वळ हास्यास्पद आणि प्रसिद्धी मिळवण्याचा स्टंट असल्याचं या नेत्यांनी म्हटलं। ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मते ज्यांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांच्यासोबत कधीही हात मिळवणी होऊ शकत नाही आणि आमची रामरक्षा चळवळ ही अयोध्येतील राम मंदिरातील कथित भ्रष्टाचार आणि सत्ताधाऱ्यांच्या ढोंगीपणाच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचा राजकीय अर्थ काढू नये। दुसरीकडे शिंदे गटाच्या काही नेत्यांनी मवाळ भूमिका घेत म्हटले की जर कोणाला उशिरा का होईना प्रभू श्रीराम आणि हनुमान चालिसाचं महत्त्व पटत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे, परंतु एकत्र येण्याचा निर्णय हा सर्वस्वी पक्ष नेतृत्वाचा असतो। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 4 वर्षात जे जे घडलं ते पाहता सामान्य जनतेला आता कोणत्याही विधानावर आश्चर्य वाटेल असं झालंय। शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं एकत्र येणं असो किंवा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं मनोमिलन असो, राजकारणातील अशक्य हा शब्द आता इतिहास जमा झालाय। रवी राणा यांनी केलेले हे भाकीत पूर्णपणे खरं ठरेल की ती केवळ एक राजकीय धुळपेक ठरेल हे येणारा काळच ठरेल, परंतु या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय चर्चांना एक नवी दिशा मिळाली हे मात्र नक्की। त्यामुळे राणांचे जर हे दोन्ही दावे खरे ठरले तर तो आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा राजकीय चमत्कार मानला जाईल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।